रविवार दिनांक 14 जानेवारी वसई सन सिटी मैदानात भव्य पतंग महोत्सवाचे आयोजन. यंग स्टार्स ट्रस्ट, गुजराती परिवार आणि वसई तालुका ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने मकर संक्रांती निमित्त भव्य पतंग महोत्सव 2024 चे आयोजन केले होते. दुपारी 3 वाजल्यापासून पतंग प्रेमी आपापल्या परिवारासह तर काही आपल्या मित्रमंडळींसह सन सिटी मैदानाकडे जमू लागले होते. आकाशात रंगीबेरंगी पतंग उंच उंच लहरत होते, तर काही डीजेच्या तालावर मस्त नाचत पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद घेत होते. हजारो पतंग प्रेमी सन सिटी ग्राउंड मध्ये जमू लागले व हळूहळू संपूर्ण ग्राउंड लोकांनी भरून गेले. सदर पतंग महोत्सवाला वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रथम महिला महापौर सौ प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांनी भेट दिली. त्यांचे स्वागत गुजराती परिवाराचे माननीय श्री बिपिन भाई खोकाणी यांनी केले, तर माननीय श्री हेमांग भाई शहा सदस्य परिवहन समिती यांनी प्रवीणा मॅडम यांना तिळगुळ व पतंग देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मॅडम यांनी सर्व पतंग प्रेमींना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या व गुजराती परिवार आणि वसई ज्येष्ठ नागरिक संघ यांनी पतंग महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. 16 साल से कंटिन्यू ये पतंगोत्सव यहाँ हमारे नागरिकों के लिए, पतंगोत्सव प्रेमी के लिए मनाया जा रहा है. क्या बहुत बहुत धन्यवाद नागरिकों की तरफ से करना चाहती हूँ. फिर से आप सभी को मकर संक्रांति की, नए साल की बहुत बहुत शुभकामनाएं. धन्यवाद. गुजराती परिवार वसईमध्ये वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने नवरात्र उत्सवाचा देखील फार सुंदर आयोजन करत असतात. त्यांचे मॅडमनी मनापासून आभार मानले. सर्वांनी आनंदाने व जपून उत्सव साजरा करावा असे उद्गार त्यांनी काढले. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देत त्यांनी देखील पतंग उडविण्याचा आनंद घेतला. त्यानंतर सदर पतंग महोत्सवाला माजी प्रथम महापौर माननीय श्री राजीवजी पाटील नाना यांनी हजेरी लावली. त्यांचे स्वागत गुजराती परिवाराचे अध्यक्ष श्री सुनील भाई सरवैया यांनी केले. श्री बिपिन भाई खोकाणी यांनी नानांना पतंग व तिळगुळ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर माननीय राजीवजी पाटील यांनी मकर संक्रांतीचे महत्त्व सांगताना पतंग उडवत असताना पतंगाची दोरी एकाकडे मजबूत असते, तोपर्यंत पतंग आकाशात डौलाने उडत असतो. परंतु जेव्हा पतंग आणि ज्या व्यक्तीकडे त्याची दोर असते त्यांच्यातला संपर्क तुटला की पतंग जमिनीवर येऊन कोसळते. म्हणजेच तुम्ही तुमच्या गुरूंच्या नेहमी आज्ञेत राहा, तुम्ही त्यांचा संपर्क तोडू नका असे उदाहरण देत त्यांनी देखील मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा देत सर्व नागरिकांना पतंग उडवण्याचा आनंद, मौज मजा सांभाळून उत्सव साजरा करावा व मांजा हा चायनीज धारदार मांजा नसावा, तर मांजा इंडियन साध्या सुताचा असावा, जेणेकरून पशु पक्षी व माणसांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी असे देखील त्यांनी सांगितले. सूर्य हा मकर वृत्तावरून कर्क वृत्ताकडे सरकायला लागतो. हा मकर संक्रमणाचा दिवस आहे, म्हणून आजच्या दिवशी मकर संक्रांती म्हटली जाते. आणि बिपिन खोकाणी त्याचे सर्व सहकारी मित्र यांना मी धन्यवाद देतो. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हिरेनभाई खोकाणी आणि त्यांच्या सौ आमच्या नमाताई यांना पण धन्यवाद देतो की आपण इथे या कार्यक्रमाची शोभा वाढवता. धन्यवाद. नमस्कार. त्यानंतर आयोजकांनी लहान मुलांसाठी मॅजिक शो व फायर शोचे आयोजन केले होते. सर्वांनी पतंग उडवण्याबरोबर मॅजिक शो व फायर शोचा भरपूर मनसोक्त आनंद घेतला. सदर महोत्सवाला वसई विरार शहर महानगरपालिकेचे परिवहन सभापती श्री भरत गुप्ताजी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम पवारजी, माजी सभापती श्री अजय खोकाणी, माजी नगरसेवक श्री कल्पेश मानकर, सौ भारती ठाकूर, सौ मीना अडसूळ तसेच इतर NGOचे अध्यक्ष व कार्यकर्ते तसेच पत्रकार मित्र
उपस्थित होते। अशा प्रकारे आज वसईत भव्य पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले होते। आपण बघत असाल भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळे ऋतू जसे बदलतात तसे वेगवेगळे सण असतात। त्यातलाच हा एक सण आहे। या दिवशी तिळगुळ खाऊन थंडीला तोंड देण्यासाठी तिळगुळ खाऊन अंगामध्ये उष्णता निर्माण करण्याच्या जोडीलाच हा पतंगासारखा उत्सव जो आहे की आपल्याला पतंग हे वर जाण्यास शिकवते, पण ते हवेमध्ये वर जाते कारण हातात जो धागा असतो ज्याला मांजा म्हणतात तो खालच्या कोणातरी हातात असतो आणि तो जो ज्याच्या हातात धागा किंवा मांजा असतो तो गुरु आहे असं म्हटलं जातं। त्यामुळे गुरुच्या बंधनात नेहमी राहा, नाही तर मांजा तुटल्यानंतर पतंग काही वेळ वर जाते नंतर आपोआप जमिनीवर पडते। म्हणून आपले वेगवेगळे प्रसंग सण जे काही संदेश येतात त्यातला सर्वात महत्त्वाचा संदेश आहे जो आपला गुरु आहे त्याच्या बंधनात राहा आणि पुढील जीवन हे चांगल्या रीतीने व्यतीत करा। आजच्या दिवशी सर्वात महत्त्वाचा हा सण गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो आणि ह्या दिवशी खूप लोक फॅमिलीसह हा सण साजरा करतात। त्यांना सगळ्यांना या सणाची मी शुभेच्छा देतो। धन्यवाद, नमस्कार।